धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं। नवस फेडण्यासाठी दोन्ही नेते बालाजीला गेल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून टीका केली आहे। वीकेंड आला त्यामुळे उद्धवजी बाहेर निघालेत, हा दौरा म्हणजे उशिरा आलेलं शहाणपण असंही शीतल म्हात्रे म्हणाले। इम्तियाज जलील यांनी संजय दिना पाटलांच्या पत्रकारांवरील आरेरावीवरून टीका केली आहे। खासदार जेव्हा उघडपणे कॅमेरासमोर येतो धमक्या देतो अशी भाषा वापरणारे लोकच सत्तेमध्ये बसलेले आहेत हे दिसतं असं जलील म्हणाले। यवतमाळमध्ये 27 जून रोजी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। खासदार संजय देशमुखांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरे ही सभा घेत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची सांत्वनपर भेट घेतली। मोहोळ यांना नुकताच पितृशोक झाला, त्यामुळे कोथरूड इथल्या त्यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांनी भेट दिली। पुण्यातल्या एका कार्यक्रमामध्ये मेधा कुलकर्णी आणि अभिमन्यू पवार यांच्यामध्ये नाराजी राट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। व्यासपीठावर पहिल्या रांगेमध्ये बसण्यावरून दोघेही नाराज झाले। मेधा कुलकर्णी यांनी थेट कार्यक्रमातून काढता पाय घेतला। शिवसेना पक्षाच्या भटक्या विमुक्त जमातींच्या राष्ट्रीय अध्यक्षाची जबाबदारी संजय राठोड यांच्याकडे देण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंनी राठोडांवर ही जबाबदारी सोपवली आहे। आम्हाला कोणाकडे जायची गरज नाहीये, एकनाथ शिंदे यांचं काम चांगलं आहे असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलेलं आहे। अर्जुन खोतकर यांनी जालना इथं महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये 4 दिवसांमध्ये कारभार सुधारला नाही तर कारवाई करणार असल्याचा इशारा सुद्धा खोतकरांनी दिला आहे। ठाण्यात 2800 कोटींचा टीडीआर घोटाळा झालेला आहे। दरोडा टीडीआरच्या नावाखाली झाकला जातोय। 100 एकर जमिनीमध्ये आदिवासींच्याही जमिनी आहेत असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। फडणवीस आणि ठाकरेंनी एकत्र विमान प्रवास केला। इंडिगोच्या विमानामध्ये नागपूरपर्यंत फडणवीस आणि ठाकरे सोबत होते। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुद्धा जोरदार सुरू होती। मात्र राष्ट्रवादीकडून अखेर राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली। दरम्यान नवनीत राणांच्या राज्यसभेच्या तिकिटासाठी राष्ट्रवादीच्या दारामध्ये गेल्याची टीका विरोधकांकडून केली जाते। उद्धव ठाकरे शनिवारी हिंगोलीच्या दौऱ्यावरती आहेत। उद्धव ठाकरे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच शेतकरी आणि कष्टकरी यांच्याशी संवाद साधणार आहेत। या मेळाव्यासह युवा नेते आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित असतील अशी माहिती मिळते आहे। विषारी दारू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचा निर्णय योग्य आहे। दोषींवरती मकोका लावून संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करा अशी मागणी माजी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केली आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरण धक्कादायक आहे। कुठेतरी समाज म्हणून आपल्याला विचार करायला हवा। गुन्हेगारी अँगल नाही तर सामाजिक अँगल शोधावा लागेल असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं। माजल गावात माजी खासदार प्रीतम मुंडे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। प्रीतम मुंडेंनी नाव न घेता आमदार प्रकाश सोळंकेवरती निशाणा साधला। पंकजा मुंडेंच्या जीवावरती आमदारकी मिळून ती आता पचवून त्याच्यामध्ये विरोध करणार का? गरळ ओकणारे आमदार मतदारसंघाला नकोत असा टोला सुद्धा प्रीतम मुंडे यांनी लगावला।